बऱ्याचशा जणांचा शाळेत झालेला आहे आणि सोपा चॅप्टर आहे, इतका सोपा चॅप्टर आहे, फक्त लक्ष द्यायचं थोडस. काही अवघड कन्सेप्ट नाहीत. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. चला, ऑनलाईनचे एवढेच का? मराठीची जास्त यायला लागले त्याच्यापेक्षा. तर आता बघा काय आपण एनर्जी आता याच्यामध्येच आहे, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आता सुरुवातीला आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की एनर्जी म्हणजे काय. एनर्जी, व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ एनर्जी, डिफाईन द टर्म एनर्जी. ही जी कन्सेप्ट आहे एनर्जी म्हणजे, आता एनर्जी माझी आता एनर्जीच राहील नाही बघा शिकवण्याची. लास्ट तासात दिवसभर चालूच आहे, एनर्जी गेली माझी, वेस्ट झाली. काय एनर्जी म्हणजे काय, एक शिकवण्याचे वय तर झालेच. समोर लक्ष द्या, आता समोर लक्ष द्या, मध्ये बोल नको रे, मार खाता बा. एनर्जी म्हणजे काय, कॅपॅसिटी. कशाची? द कॅपॅसिटी टू डू वर्क, काम करण्याची क्षमता. आता जे ते काम असेल, तुम्हाला गृहपाठ लिहायचा असेल, एखादी प्रॅक्टिकल लिहायची असेल, आता माझी कॅपॅसिटी संपली, एनर्जी संपली म्हणतो आपण, सहज म्हणतो बा. एनर्जी म्हणजे काय, काहीतरी काम करण्यासाठी जी ताकद लागणार आहे, काही जी ऊर्जा लागणार आहे, दिस इज नथिंग बट एनर्जी. यालाच एनर्जी म्हणतो आपण. एनर्जी दुसरं तिसरं काही आहे का? नाही. मग हे एनर्जीचे बरेचसे फॉर्म आहेत. मग एनर्जी काय, प्रकाश ऊर्जा, ऊर्जेचे फॉर्म आहेत का नाही. परत हीट एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये इंट्रोडक्शन मध्येच प्रश्न आहेत, एनर्जी म्हणजे काय, त्याचे टाइप्स किती आहेत आणि फॉर्म्स किती आहेत, त्याचे किती फॉर्म मध्ये आहे. मग एनर्जीचे फॉर्म जर म्हणलं आपण, मेकॅनिकल एनर्जी, यांत्रिक ऊर्जा. परत तीच यांत्रिक ऊर्जा काय केलं आपण, एखादी फॅन फिरवायला लागलेला आहे किंवा साऊंडला कनेक्ट केली आहे, हे जी इलेक्ट्रिसिटीला कनेक्ट केली आहे, पाणी तापवायला लागलेलं आहे, थर्मल एनर्जी होईल. परत तीच एनर्जी काय, साऊंड प्रोड्यूस करण्यासाठी साऊंड एनर्जी मध्ये त्याचं कन्व्हर्जन होईल. परत तीच एनर्जी काय केलं आपण, ते जे एनर्जी आहे इलेक्ट्रिकल एनर्जी, दुसऱ्या अपॅरेटसला जोडलेला आहे, ऑडिओ व्हिज्युअल अपॅरेटसला जोडले, त्याचं वेगळं ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे एनर्जी काय होते, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये चेंज होत असते बघा एनर्जी. आता आपण पाहूया ही जी एनर्जी आहे, एनर्जी म्हणजे काय, एनर्जीची कन्सेप्ट काय झालं असेल बघा तुम्हाला सुद्धा पाठीमाग सुद्धा आहे का, ह्याला सेल वापरल्यात का सर? टुवर्ड ग्रीन एनर्जी इन मराठी. टुवर्ड्स म्हणजे काय, दिशेने, ऊर्जे काय, हरित ऊर्जेच्या दिशेने चला, हरित ऊर्जा वापरा. का बर, ते आता आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे, चालू आहे. तर चॅप्टरचं नाव आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. पुढची कन्सेप्ट आहे आपली एनर्जी म्हणजे काय. सगळ्यांनी लक्ष द्या, व्हॉट इज मीन बाय एनर्जी. अतिशय सोपा झालेलं तुम्हाला. मग एनर्जीची डेफिनेशन आहे, द एनर्जी ऑफ अ बॉडी. मग ती माझी एनर्जी असेल, माझी शिकवण्यासाठी, तुमची लिहिण्यासाठी आहे. मग जे काही फंक्शनिंग करणार आपण त्याच्यामध्ये ती एनर्जी आहे. रनर असेल, प्लेअर असेल, त्यानं काय म्हणेल, आता मी खेळू शकणार नाही, माझी प्लेइंगची जे जो काही खेळ करायची आहे, माझी एनर्जी आता संपलेली आहे. म्हणजे वर्क करण्याची कॅपॅसिटी, ही झाली एनर्जीची साधी सोधी सिंपल डेफिनेशन एनर्जीची. पुढे सांगते त्याची वेगवेगळे फॉर्म. परीक्षेत प्रश्न आला होता बघा पाठीमागला, जर PYQ तुम्ही पाहिलं तर या एनर्जीचे फॉर्म किती आहेत किंवा कोणते कोणते आहेत, विच आर द फॉर्म्स ऑफ एनर्जी. मग तुम्ही आताच मी सांगितलं, केमिकल एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे, पाणी तापवायला लागलंय, सोलार एनर्जी आहे, सूर्यापासून यायला लागलेली एनर्जी, त्याचा आपण सोलार पॅनलच्या माध्यमातून यूज करायला लागलो. आपण हेच डिटेलमध्ये पाहिजे. आता फक्त आपण इंट्रोडक्शन करू आज. सोलर एनर्जी आहे, पुढची एनर्जी आहे विंड एनर्जी. एनर्जीचं रूप आहे, काम व्हायला लागले, होते का नाही काम. ग्रामीण भागामध्ये वारा चालू आहे, मग ते काय म्हणतो आपण, उधळणे, उफणणी करतात बघा धान्य शेतीमध्ये. आता काय बरेचसे पर्यटक आलेले आहेत, त्याच्यामुळं ते गुंता राहिलेला नाही आता. मग पूर्वीच्या काळी, याच्या अगोदर काय होतं, विदाऊट मशीनच्या उपयोगच नव्हता, सगळं नॅचरल, सगळं नैसर्गिक पद्धतीने ते चालू होतं. मग ते धान्य घ्यायचं टोपल्यामध्ये, ते उधळायचं आणि काय काम होणार होतं का नाही ते काम. ते जे धान्य, खराब धान्य पुढे जायचं, जे काही मेन आहे रिमेन्स राहणार, ते चांगल्या पद्धतीचं धान्य राहायचं. असे 2-3 टप्पे व्हायचे त्याच्यामध्ये. ते काय खूप स्लो प्रोसेस होती, पण काम होत होतं.
मग त्याच्यावरती त्याचाच बेस घेऊन काय केलं आपण, ती एनर्जी जी आहे इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये त्याचं कन्व्हर्जन, विंड एनर्जी होती, विंड मिलच्या माध्यमातून आपण काय करायला लागलोय, विंड एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करायला लागलोय. अशा पवन चक्क्या विंड मिल्स आहेत तिकडं जिथं डोंगराळ भाग आहे. आणि हे जे काय अतिशय सोपे फॉर्म आहेत आपले, इझी अवेलेबल होणार आहेत. वारा काही पैसा द्यावा लागणार का वारा हे करण्यासाठी? नाही, इझी अवेलेबल. जिथं जिथं मोठ्या प्रमाणावर वारा, डोंगर आहे, जिथं आपला भारत इंडिया जी कंट्री आहे कशी आहे, डायव्हर्सिटी आहे, इथं भरपूर विविधता आहे. कुठं लँडफॉर्म्स कसे आहेत, प्लेन आहेत, कुठं हिली आहेत, टेकड्या डोंगर आहेत, माउंटेन आहेत. आणि त्याचाच यूज आपण काय करतो, ही एनर्जी आहे त्या साधनामध्ये ती ऊर्जा आपण रिसिव्ह करण्याचं काम करत आहोत. पुढे सांगितले साऊंड एनर्जी आहे का नाही, एक पर्सन शाउटिंग करायला लागलाय, जोरात ओरडायला लागलाय, मग काय होईल आपल्या त्या एनर्जीचा त्रास होईल का नाही? ती सुद्धा एक एनर्जीच फॉर्म आहे, ऊर्जाच आहे ती एक प्रकारची ओरडण्याची. मग ते स्पीकर मध्ये टाकलो आपण, साऊंड एनर्जी झाली. झाली का नाही? एवढी सोपी एनर्जी आहे. पुढे आपण सांगितलं हीट एनर्जी, पाणी वगैरे तापवायला लागलेलं आहे, बीकर मध्ये घेतलं पाणी, त्याला लावलं बर्नर, चालू केलं हीट प्रोव्हाइड करायला. मग काय होईल, हे जे पाणी आहे तापायला लागेल आणि या पाण्याचं कन्व्हर्जन दे आर कन्व्हर्टेड इनटू गॅसियस स्टेट, वेपर बनेल त्याचं, आणि काय उडून जाईल. तर पाणी तापण्याचं काम होलंय. आणि हीच वाफ आपण काय केलं, त्या टर्बाईन वरती सोडलं. आता बघा तेलघाणा, आता आलेली आहे टेक्निक तेलघाण्यामध्ये सुद्धा. काय करतात ते, बाहेरच्या बाजूला एक बॉयलर असते, मग त्याचा पाईप काय केला असतोय, त्या आतमध्ये जे काय म्हणतो आपण गळीत धान्य आहे त्याच्या तिथं ते नेऊन सोडला असतो पाईप. मग ते टर्बाईनद्वारे काय, जे बॉयलर आहे त्याच्या वाफ तयार केली जाते. मग इंधन वगैरे वापरून कोल असेल, कोळसा असेल, किंवा जे काही साधन सामग्री उपलब्ध आहे, मग ते काय करतंय, त्याचं कन्व्हर्जन वेपर मध्ये करतंय. बाष्प जी हीट एनर्जी आहे ती काय केली जाते, ती काम करण्यासाठी, मग ते मिक्सचर फिरवण्यासाठी असेल आतमधलं, पूर्वी हात घालावं लागायचं ते असं मिक्सअप करण्यासाठी. मग आता काय, ते वेपरचा मारा केला रे केला, ते सगळं काय व्यवस्थितरित्या मिक्सअप होते, आणि ते गळीत धान्य जे आहे चांगल्या पद्धतीने ते काय तेल काढण्यासाठी ते त्याचा उपयोग करतो आपण, काय वेपरचा. ती सुद्धा एक एनर्जी काम व्हायला लागले आपलं, त्याला काय म्हणलं आपण, एनर्जी म्हणलेलं आहे. अशी बरेचशी एनर्जीचे फॉर्म आहे. एनर्जी कॅन, आता पुढे लॉ होता बघा, कन्झर्वेशन ऑफ, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जी कन्झर्वेशन, मास कन्झर्वेशनचा लॉ पाहिला आपण केमिकल रिएक्शन मध्ये. इन अ केमिकल रिएक्शन देर इज नो राईज ऑर ड्रॉप. एखादी केमिकल रिएक्शन आहे, मग आपण तिकडे जायचं, एक रिएक्शन सांगूया कोणती, सोडियम आणि क्लोरीन आहेत. मग काय होईल, जेवढे सोडियमचे आयटम कुठे आहेत, या लेफ्ट साईडला आहेत, तेवढेच राईट साईडला सुद्धा पाहिजेत. जेवढे काय, हाऊ मच क्वांटिटी, किती का असणार ते, एनिथिंग एल्स, 2 असतील सोडियमचे, तिकडे सुद्धा 2 घ्यायचे. आपला केमिकल बॅलन्स करतो का नाही आपण, तसं तो लॉ होता, काय म्हणतो आपण, द्रव्य संचयतेचा नियम. मराठीमध्ये द्रव्य म्हणजे काय, ते मॅटर. मास कन्झर्वेशनचा नियम, मास काय कमी होत नाही आणि वाढत नाही, तसं एनर्जी सुद्धा काय आहे, कमी होत नाही आणि वाढत एनर्जी. फक्त तिचं काय व्हायला लागलंय, एका फॉर्म मधून नवीला मी पाठ करून घेतलो बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बऱ्याचशा जणांना पाठ करून मारून मारून पाठ करून घेतलं होतो, आता मार्क कमी झाला वाटतं तुम्हाला, आहे का नाही? 9th स्टँडर्ड मध्ये होता लॉ, होता इंट्रोडक्शन मध्येच आपण पाठ केलं होतं. काय, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ही जी एनर्जी आहे, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय. एनर्जी आपण नायदर नॉर, हेही नाही आणि तेही नाही, आहे का नाही? आपण अभ्यासही करायचं नाही आणि मार्कही घ्यायचं नाही. नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, ग्रामर मध्ये आहे बघा तुम्हाला. मग इथं काय सांगतंय, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय, एनर्जी तयारही करता येत नाही. आता तुम्ही म्हणायला लागला सर, तुम्ही तर असं सांगताय की आता आपण एनर्जी तयार करायला लागलोय, वॉटरचं वेपर करायला लागलोय, कोळशापासून एनर्जी घ्यायला लागलोय, सोलर पासून घ्यायला लागलोय, नवीन करायला लागलोय का? फक्त आपण फॉर्म चेंज करायला, अगोदरचीच ऑलरेडी आहे की ती सूर्यामध्ये एनर्जी, तीच एनर्जी आपण कन्व्हर्ट करायला लागलोय थ्रू द सोलार पॅनल. मग ते इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये असेल, थर्मल एनर्जी मध्ये असेल, लाईट एनर्जी मध्ये असेल, फक्त फॉर्म चेंज व्हायला लागले, रूप. आता एक पिठाचा गोळा आहे, बेकरीमध्ये गेलो आपण, तर काय असेल तिथं, पाव बनवतील, खारी बनवेल, पीठ एकच आहे. तो जो बॅटर आहे ते गव्हाचं पीठ असेल, मैदा असेल, मग त्याच्यापासून अनेक पदार्थ होतील, रूप आहेत त्याचे, फॉर्म्स आहेत, डिफरंट इन फॉर्म, बट मेन टेक्स्चर, मेन त्याचा कंपोनंट तोच असणार आहे. तसं एनर्जी काय, एकच फॉर्म आहे, पण त्याचे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्जन आपल्याला करता येऊ शकतं.
हेच सांगितलं आपला हा लॉ पाठ करायचा आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नायदर बी डिस्ट्रॉय नॉर क्रिएटेड. मग काय, ही जी एनर्जी आहे विश्वातली रिमेन्स कॉन्स्टंट. thus द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. या युनिव्हर्स मधली एनर्जी काय असणार आहे, स्थिर आहे, कॉन्स्टंट असणार आहे. एक मिनिट. हॅलो, हा नाही नाही, शनिवार पासून आहेत. 8वीचेच, 8वी 9वी 5वी ते 8वी शनिवार पासून आहेत. नाही नाही नाही, इथल्या परीक्षा तेवढ्या झाल्यात. हा चालूच आहे, करतो नंतर फोन. क्लास चालूच आहे, ऑनलाईनचा आहे. हा चला, तर हा लॉ पाठ करायचा. या पूर्ण विश्वातली, या युनिव्हर्स मधली एनर्जी कशी आहे, रिमेन्स कॉन्स्टंट आहे. मग आता हे उदाहरण देण्यासाठी आपण काय करायला लागलोय, ही जी एनर्जी लागली सूर्यापासून आलेली एनर्जी कुठं जाते, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये जाईल, काम होईल. आता बघा, आपण ज्या वेळेस वेन वी कन्सिडर फूड चेन कन्सिडर करा. काय करायला लागलो आपण, ही फूड चेन घेतली एक, कोणती तरी एक फूड चेन साधी, परीक्षेमध्ये टाकलं होतं बघा, सिक्वेन्स मध्ये फूड चेन लावा. मग इकडं ग्रास होपर असेल, काय कोणती दिलं होतं तुम्हाला, मराठी मीडियमला होती वाटतं. ठीक आहे, असो. मग काय, पहिले जे आहे आपलं ग्रास आहे, गवत आहे. बर, त्यांना कोण खाणार आहे, हा ग्रास होपर खाईल, ग्रास होपर्स. परत त्या ग्रास होपरला कोण खाईल, बेडूक वगैरे खाईल, फ्रॉग खाईल. फ्रॉगला कोण खाणार आहे, स्नेक खाणार आहे. स्नेकला कोण खाणार आहे, ईगल खाणार आहे. परत ईगल असा नाही, त्याचा कोणतरी आहे गुरु आहे का नाही, ईगल किंवा त्यानं मेला, मरणारच का नाही, कोण आमर का इथं युनिव्हर्स मध्ये नाही. मग त्यानं काय झालं, मृत्यू पावला. हा काही काय ना, साथ आली, नंतर झालं, अगोदर मरू तर दे त्याला, मग ह्यानं मेला. मग काय होईल, हे डिकम्पोजर आली आता, मग ह्याला कोण खाईल, मेलेल्या बॉडीला. म्हणजे आता बघा, हे सन पासून आलेली एनर्जी, आता सन घेऊया इथं सुरुवातीला, हो जो आपला मेन एनर्जीचा सोर्स आहे, मेन सन मधली एनर्जी कुठे गेली, थ्रू फोटोसिंथिसिस ग्रास मध्ये गेली. ग्रास मधली एनर्जी त्या ग्रास होपरनं खाल्ला, ते काही न्यूट्रिएंट्स आहेत त्याच्यामध्ये झालं. परत फ्रॉग मध्ये गेली, फ्रॉग मधली एनर्जी स्नेक मध्ये, स्नेक मधली एनर्जी ईगल मध्ये, आणि ईगल मध्ये काही एनर्जी स्टोर्ड होती इन द फायनल स्टेट, त्याच्या डेथ पर्यंत. मग ती एनर्जी कुठे आली, या मातीमध्ये मिसळायला लागलेली आहे, काही रिलीज झाली, आणि काही जे आहेत हे डिकम्पोजर जे आहेत काय करायला लागलेले आहेत, तिथं विघटन केले आणि मातीमध्ये गेली एनर्जी. ही मातीचा लेअर आहे, आणि तेच मातीतलीच एनर्जी कुठे येणार आहे, परत हे जे काही ग्रास वगैरे आहे त्याच्याकडेच येणार आहे. म्हणजे सायकलच आहे, एनर्जी कुठे चालली आहे का नाही, फक्त काय व्हायला लागलंय, एकाकडून दुसरीकडे, दुसऱ्याकडून तिसरीकडे, असं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागलेलं आहे एनर्जीचं. येते का लक्षामध्ये. मग हा लॉ तुम्हाला पाठ करायची आहे, स्टेट द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा क्षमतेचा नियम म्हणून मराठीमध्ये आहे. लॉ समजला, पोपटपंची करू नका, समजून घ्या शांत बसून. पुढे सांगितले लॉचं स्टेटमेंट, पुढे आहे धस द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे या विश्वातली पूर्ण एनर्जी, असं ते पुढे स्टेटमेंट होतं. त्याला इथं दिलं नाही, एवढं जरी लिहिलं तरी मार्क पडतात बघा. फक्त सांगायचं की ऊर्जा निर्माण ही करता येत नाही, नष्टही करता येत नाही. कस काय एवढे कमी यायला लागले तरी, 5च जण, अनुष्का, तेजल, बरेच जण आहेत की, 27-28 आहेत एनरोलमेंट वर. तर क्लास करणार ऑनलाईनचे, मराठीचे भरपूर येतात बघा. चला ठीक आहे, आता पुढे जे आहे आपण हे पाहिलं आपण, एनर्जी म्हणजे काय. आता पुढे एनर्जी डिग्रेडेशन असा एक पॉइंट आहे. डिग्रेड एनर्जी काय होते, काय बस झालं का, टिलिया शांत बस रे, थोडस लवकर सोडतो, आता तर 15-20 मिनिट झालेली आहेत. आता एनर्जी डिग्रेडेशन म्हणजे काय, ही एनर्जी काय व्हायला लागली आहे, आता एनर्जी पिरॅमिड म्हणून कन्सेप्ट होती, तुम्हाला 9वीला सुद्धा होती, एनर्जी पिरॅमिड होती, मनोरा, ऊर्जेचा मनोरा. मग काय होते, ही जी एनर्जी आहे, आता जे कोणी कॉर्निवर्स आहेत, मांसाहारी आहेत, आता हे बघा, आता का त्यांची फूड चेन काढूया आपण, जे मांसाहारी आहेत. आता काय, हे जे मांस खाणारे माणसं आहेत, कार्निवर्स आहेत, मांसाहारी माणसं, आता त्यांची फूड चेन जर आपण कन्सिडर केली तर काय होणार आहे, पहिल्या सुरू सन येईल,
सन मधली एनर्जी कुठं जाणार आहे? त्या ग्रास मध्ये जाईल. म्हणजेच का प्लांट, ग्रास किंवा प्लांट, शेळी वगैरे तेच खाणार आहे की. मग ते शीप, शेळी गोट काय खाईल? ते खाईल. मग परत त्याच्यामधली एनर्जी मग कुणाकडे येणार आहे? त्या कॉर्निवर्स कडे, माणसाकडे येणार आहे किंवा त्या प्राण्याकडे येणार आहे, मॅनकडे येणार आहे. मग आता बघा ही जी फूड चेन आहे, मग एनर्जी हे होत असताना, ट्रान्सफॉर्मेशन होताना काही एनर्जी इथली काय होते? डिग्रेड होते. डिग्रेड म्हणजे काय? रिलीज होऊन जाते. आता जेवढी एनर्जी इथून आलेली आहे तेवढी सगळीच्या सगळी एनर्जी या ग्रासनं ऑक्युपाय केलेला आहे का? अक्वायर केलाय का? नाही. काही एनर्जी ते रेडिएशनच्या माध्यमातून निघून जाईल, किरणोत्साराच्या माध्यमातून. परत ह्याच्यामध्ये एनर्जी रिसिव्ह झाली. आता ही एनर्जी जशाला तसं गोटमध्ये रिसिव्ह होईल का पुढे इन द नेक्स्ट स्टेप? ज्या पुढच्या प्रोड्युसर कडून कंझ्युमर कडे येताना काही एनर्जी, सम अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज इन इन्व्हायरमेंट, ऍटमॉस्फिअर, या ऍटमॉस्फिअर मध्ये, या पर्यावरणामध्ये काही एनर्जी रिलीज केली जाणार आहे. परत काय? या गोट मधली एनर्जी आपण खाऊ लागलोय, जे काही कॉर्निवर्स एनिमल आहे त्यांच्यामध्ये डायरेक्ट येणार आहे का? नाही. मग त्यांच्यामध्ये बघा एवढ्या स्टेप मध्ये लागले, काही डिग्रेडेशन होणार आहे एनर्जीचं. इथे एनर्जी काय खेचली जाणार आहे किंवा कमी होणार आहे एनर्जी. म्हणून आपण हे न डायरेक्ट काय करतोय, आपण हे एजंट न घेता इथलं ग्रासच खाल्लं डायरेक्ट, तर काय जास्त एनर्जी आपल्याला भेटणार आहे का नाही? मग सगळे उद्यापासून शाकाहारी वापर आहे का नाही? बघा एनर्जी काय व्हायला चालली इथे इन्व्हायरमेंट मध्ये. मग आपण डायरेक्ट तेच, आता एजंट असंच असते की, आता आपण एखादी आपला प्रोडक्ट आहे, एजंट थ्रू जर विकला आपला जो, आता रिअल इस्टेट मध्ये, हे समोर लक्ष द्या, आता एखादी प्लॉट आहे निलंग्यामध्ये, 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे. मग काय केलं मी, मला प्लॉट खरेदी करायची आहे आणि एकाला विकायची आहे, कोणाला तरी XYZ ला. मग मी काय केलो, डायरेक्ट त्याच्या कडे न जाता एजंट मार्फत गेलो. मग एजंट काय करल, माझ्याकडूनही काय करल, 10-20 हजार त्याची काही टक्केवारी पर्सेंटेज माझ्याकडूनही घेईल. आणि त्या जन घेणार आहे, जन विकणार आहे त्याच्याकडून घेईल, दोघांकडून फायदा होणार आहे. आणि दोघाला तोटा कशामुळे? त्या एजंटमुळे होलाय. तसे एजंटच आहेत. इथं काय करायला लागले, डिग्रेडेशन, पैशाचं डिग्रेडेशन करा एजंट लोक. मग कोण एजंट असेल तर काही म्हणू नका बघा आम्हाला, जस्ट त्याचा विषय आहे ते. आपण फक्त एक्झाम्पल घेतलोय. काय आहे? डिग्रेडेशन व्हायला लागलं एनर्जीचं, जशा पद्धतीनं पैशाचं डिग्रेडेशन होत होतं. म्हणजे हे डिग्रेडेशन होतं एनर्जीचं, एवढंच मला सांगायचं. असो, कोणतं ऑब्जेक्शन घेईल बाबा, कोणाचे तर वडील राहायचे एजंट. मग आता डिग्रेडेशनची डेफिनेशन आहे, द ग्रॅज्युअल ग्रॅज्युअल शब्द गेला का नाही? ग्रॅज्युअल अडॅप्टेशन मध्ये होते, ग्रॅज्युअल चेंजेस. या ही जी इव्होल्युशन प्रोसेस आहे ग्रॅज्युअल आहे. ग्रॅज्युअली म्हणजे काय? कोणाला माहिती आहे रे अर्थ? सांगा बरं. ग्रॅज्युअल 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 इकडं. हा हा बरोबर आहे. हळूहळू, टप्प्याटप्प्याने, स्टेप बाय स्टेप, क्रमाक्रमाने. ग्रॅज्युअल म्हणजे काय? स्टेप बाय स्टेप, एकदम होत नाही, टप्पा टप्पा टप्पा. तसं अडॅप्टेशन टप्प्याटप्प्याने होते. अरे झोपू नको की, काय झालं झोपायला तुला? दररोज झोपते का की? बघा मी येईल तेव्हा तर झोपलेलं दिसतंय, रोज झोपतोय. सरचा तर आवाज झोपायसारखा नाही की, आहे का नाही? पवार सरचा आवाज झोपायसारखा आहे का? दचकून उठत असेल पुन्हा. म्हणजे लक्ष देत नसेल अर्थ, तो पुढे चाललंय काय, आपला काही देणं का नाही, निवांत आपण स्वर्गामध्ये. असं जर करायला लागलास रे, 10वीचं वर्ष आहे, लक्ष दिलो तर समजणार आहे. ग्रॅज्युअल म्हणजे स्टेप बाय स्टेप, क्रमाक्रमाने. मग काय सांगतंय, द ग्रॅज्युअल डिक्रीज, एकदम डिक्रीज होत नाही. बघा पहिल्या स्टेजला काय झालं, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाताना थोडी एनर्जी काय झाली, रिलीज झाली. परत त्याच्याहून पुढच्या स्टेजला असं स्टेप बाय स्टेप स्टेप होऊन लास्ट पर्यंत येऊपर्यंत आता आपल्याला अनुदान यायला लागलेलं आहे. ते अनुदान पूर्वी काय होतं, स्टेप बाय स्टेप येत होतं बघा. ते स्टेट गव्हर्नमेंटला आलं, तिथून काही गळती होणार, पुढे इकडे ट्रान्सफर केलं जिल्हा वाईजला, डिस्ट्रिक्ट वाईजला, तिथं थोडस गळती होणार. अजून परत पुढे काय येणार, डिस्ट्रिक्ट लेवलहून तालुका लेवलला, पंचायत समिती लेवलला आलं, पुन्हा महसूल मंडळाकडे आलं, मग पुन्हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत तुटपुंजी रक्कम त्याला भेटायची. आता डायरेक्ट त्यांच्या डीबीटी मार्फत डायरेक्ट ट्रान्सफर व्हायला लागले. व्हायला लागले का नाही? म्हणजे एजंट लोक निघून गेले. हे डिग्रेडेशन कुठं व्हायला लागलंय? एनर्जीचं सांगते, ग्रॅज्युअल डिक्रीज ऑफ युजफुल एनर्जी ड्यू टू रेडिएशन लॉस. रेडिएशन, किरणोत्सार, इन्व्हायरमेंट मधले बरेचसे अफेक्टेड फॅक्टर आहे त्याच्याला. आणि फ्रिक्शन, फ्रिक्शन म्हणजे घर्षण, घर्षणाद्वारे म्हणा एनर्जी ट्रान्सफर होत असताना जे काही अडचणी येतात त्याला. आता एखादी बॉल आहे, बॉल कुठपर्यंत मी एक किक मारली त्या बॉलला, कुठपर्यंत बॉल जाईल? आता इनिशियल स्टेटला किक मारली, स्पीड त्याची कशी असणार आहे? जास्त असणार आहे. हळूहळू आता काय होईल, इथं एक व्यक्ती थांबलेली आहे,
या व्यक्तीनं काय केलेलं आहे, इथं बॉलनं किक मारली या बॉलला. हे खाली काय अर्थचा सरफेस आहे. मग बॉल चालू आहे हळूहळू. जेवढी स्पीड इथं होती तेवढी स्पीड पुन्हा इकडे राहणार आहे का? हळूहळू काय होईल, फ्रिक्शन हे घर्षण झाल्यामुळे काय होईल, डिक्रीज होईल याच्यामध्ये. होणार आहे का नाही? परत इथं आला असा एक पॉइंट येईल, इथं अजून कमी झाली, अजून इथे एक तर स्टॉपच होणार आहे. घर्षण वगैरे काय फोर्स ऍक्ट होणार आहे आणि ती एनर्जी काय तिथे थांबणार, तो बॉल थांबणार आहे. म्हणजे हे अफेक्टेड फॅक्टर्स आहेत कशासाठी, या एनर्जी डिग्रेडेशनची. एनर्जी डिग्रेडेशन म्हणजे काय, ऊर्जेचं काय काय व्हायला लागलंय, मराठीमध्ये काय म्हणतो आपण, ऊर्जेचं अपक्षय. म्हणजे ऊर्जा थोडीशी काय व्हायला लागली, घटायला लागली, घट व्हायला, ऊर्जेची घट व्हायला लागली एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जात असताना. तर लिहा डेफिनेशन, उद्या एनर्जीची डेफिनेशन, आपली एनर्जी डिग्रेडेशन पाठ करणं आहेच. चला लिहा सगळ्यांनी एनर्जी टाका, चॅप्टरचं नाव टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. ह्याच्या अगोदर एनर्जीची डेफिनेशन लिहा. वयानं नाही, कुठे लिहा, अंगावर लिहा, हातावर लिहा, कपड्यावर लिहा.